वळत पुढच्या बातमीकडे. मूर्खपणाचा नवा आत्मविश्वास. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय घडलं? महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्की बदलले असते. तलवारीला तलवार भिडणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल असं सामनाच्या रोखठोक मध्ये म्हणण्यात आले. सामनाच्या रोखठोक या सदरामध्ये राऊतांनी अगदी परखड मत मांडले. सत्ताधाऱ्यांची तारीफ तर यावेळी विरोधकांचे कान सुद्धा टोचण्यात आले. तर रोखठोक मध्ये काय म्हटले सविस्तर पाहूया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विजयाची हॅट्रिक केली. विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावं असे हे निकाल लागले. लढण्याची आणि जिंकण्याची भूक असावी लागते, ती संपली काय असा प्रश्न त्यांनी विचारला. फक्त पैसा हाच निवडणुका जिंकून देतो असं ज्यांना वाटतं त्यांनी या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या फाटक्या लोकांकडे पाहायला हवं. निवडणुका जिंकण्याची आणि लढण्याची भूक राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला असायलाच हवी. ती सर्वाधिक भूक आज भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षात दिसते. शिंदेंचं नेतृत्व हे ठाकरेंपेक्षा मोठं नाही, तरी सुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये शिंदे आघाडी घेतात. हे चमत्कारिक आहे असं सामनात म्हटलंय. निवडणुकांना पैसा देईल आणि निवडणुका जिंकून देईल त्यालाच नेता मारण्याची एक नवी परंपरा रूढ होती असं सामनामध्ये संजय राऊत यांनी